अणकाय ते खडे, अणकाय तो रस्ता सोनवत, बाभुळगाव मार्ग मृत्यूचा सापळा. ग्रामस्थ संतप्त धरणगाव. अणकाय ते खड्डे, अणकाय तो बाभुळगाव, सोनवत रस्ता. अणकाय ते लोकप्रतिनिधी एकदम ओके हाय अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत धरणगाव तालुक्यातील नागरिकांनी सोनवत, बाभुळगाव रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. खड्ड्यांमुळे हा रस्ता जीवघेणा ठरत असून संबंधित विभाग अजून कुणाचा जीव जाण्याची वाट पाहतोय का असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत. शासनाला महसूल देणारा रस्ताच खड्ड्यात. बाभुळगाव परिसरात विटभट्ट्यांसाठी शासनाने गौण खनिजाचे परवाने दिलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून दिवस रात्र अवजड ट्रॅक्टर ट्रॉलींची मोठी वर्दळ सुरू असते. म्हणजेच शासनाला दरवर्षी लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या याच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये गुडघाभर पाणी साचते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे अपघात नित्याचेच झाले आहेत. येत्या पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या रस्त्यावर विद्यार्थी व रुग्णांचे हाल. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वेळा एसटी बस गावात येत नाही. त्यामुळे सोनवत, धरणगाव येथे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावात रुग्णालयाची सोय नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना धरणगाव किंवा जळगाव येथे न्यावे लागते. मात्र रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थ त्रस्त, अधिकारी सुस्त. या रस्त्यावर दर आठवड्याला छोटे मोठे अपघात घडत आहेत. तक्रारी देऊनही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सध्या ग्रामस्थ त्रस्त आणि अधिकारी सुस्त अशी अवस्था आहे, अशी खंत बाभुळगाव येथील नागरिकांनी व्यक्त केली. या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सोनवत, बाभुळगाव हा संपूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण करून दुरुस्त करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार विकास पाटील यांनी दिला आहे. वाहनधारक भूषण प्रताप पाटील यांनीही निकृष्ट दर्जाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जागे होण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. दादा, तुम्हाला काय वाटतं सोनवत बाभुळगाव रस्त्यावर तुम्ही रोज प्रवास करतायत, तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? रस्त्याची अतिशय बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ते तुम्हाला येताना जाताना दिसत असेल. रस्ता म्हणून हा राहिलेलाच नाही आहे. बाभुळगाव, सोनवत, आयरे, अचमगाव या गावांना जोडणारा हा रस्ता आहे. तरी ह्या रस्त्याची अतिशय बिकट अशी अवस्था झालेली आहे. या रस्त्याने साधा मोटरसायकल चालवणं देखील आता म्हणजे अवघड झालेलं आहे. आता नुकता एक 20 वर्षाचा मुलगा या रस्त्यामुळे मरण पावलेला आहे. हो, ही गोष्ट पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या रस्त्याकडे अक्षरशः प्रशासनाची व या विभागाची अक्षरशः क्यू येते. यांना वारंवार सांगून देखील यांनी ह्या गोष्टीचा कुठलीही दखल घेतलेली नाही आहे. रस्ता हा किती फुटाचा आहे व आता अस्तित्वात किती फुटाचा आहे हे पण तुम्हाला पाहायला मिळेल. रस्त्याची अवस्था एकदम बिकटातली बिकट आहे. 2 पाऊस पडल्यानंतर इथे बससुद्धा बंद होऊन जातील. शाळेच्या मुलांचे अतिशय हाल या रस्त्याने होत आहेत. तसेच आमच्या गावांना यायला सुद्धा आता लोक नाही म्हणायला लागलेले आहेत. तरी या विभागाने काय केलेलं आहे तेच कळायला मार्ग नाही आहे. जवळजवळ 5 वर्षांपासून हा रस्ता झालेला नाही आहे. 5 वर्षापासून रस्ताच झालेला नाही रस्ता. बरं, आता पावसाचे पाणी वगैरे साचेल रस्त्यावर. अक्षरशः या मातीच्या याच्यामुळे शासन आमच्या रस्त्याला हे करून पैसे कमवत आहे. पण रस्त्यानं या मातीचे अमुक ढमुक हे जे जातात त्याची माती सांडलेली असते. थोडासा पाऊस पडला की मोटरसायकल स्लिप होतात, मोटरसायकलमध्ये पडतात. या भागामध्ये मोटरसायकलींपेक्षा दुसरं साधनच नाही आहे दळणवळणासाठी. त्यामुळे मोटरसायकल सगळ्यांसाठी इथे अनिवार्य आहे. म्हणजे निकृष्ट दर्जाचा हा रस्ता आहे असं तुमचं म्हणणं आहे? या रस्त्यावर अतिशय खड्डे पडलेले आहेत. 5 वर्षापासून रस्ताच झालेला नाही. तो रस्त्याचं काय तुम्ही करणार आहे? ठेकेदाराला काय बोलणार आहेत तुम्ही? बरं, तुमच्या आता बोलून काही उपयोग नाही बिचाऱ्यांना. बरं, तुमची प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? आता काय त्वरित रस्ता हा लवकरात लवकर करण्यात यावा व रस्त्याची रुंदीकरण करण्यात यावं. एक वाहन या रस्त्याने पास होत नाही. हा रस्ता वास्तविक पाहायला गेला तर सोनवत बाभुळगाव रस्ता हा धरणगावला जोडणारा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे. या रस्त्याशिवाय दुसरं दळणवळण आम्हाला साधनच नाही आहे. किती वेळ लागतो तुमचा सोनवत 5 किलोमीटरचं अंतर जायला? 1 तास लागून जातो. अच्छा.